नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत आपल्या कोकणी आणि पारंपरिक चवीचा खास गोड पदार्थ, तो म्हणजे नारळी पातोळे. हळदीच्या पानाचा सुगंध, गूळ, नारळाची गोडी आणि वाफवून बनवलेली ही रेसिपी सण, उत्सव, नागपंचमी, श्रावण महिन्यात अगदी खास केली जाते. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि घरभर पसरणाऱ्या हळदीच्या पानांच्या सुगंधात रममान व्हा. चला तर मग आपण बघूया या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते. 2 वाट्या किसलेले ओले खोबरे. हे खोबरे मी वाटीमध्ये दाबून भरले आहे. ही बघा एवढी वाटी आहे. तुम्ही कोणत्याही वाटीचे माप घेऊ शकता. 1 वाटी किसलेला गूळ. हा गूळ जरा जास्त गोड आहे त्यामुळे मी 1 वाटी घेतला आहे. जर तुम्ही पिवळा गूळ घेत असाल तर तुम्ही 1.5 वाटी घ्या. 1 छोटा चमचा खसखस. पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड. 1 छोटा चमचा तूप. सर्वात प्रथम आपण सारण करूया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवरती कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा खसखस घालूया आणि ती सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. आता ही खसखस चांगली भाजून झाली आहे. आपण यामध्ये 2 वाटी किसलेले ओले खोबरे घालूया. हे खोबरे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे. जास्त परतल्यामुळे खोबरे कोरडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांसाठी खोबरे परतवून घ्यायचे आहे. आता हे खोबरे परतवून झाले आहे. यामध्ये 1 वाटी गूळ घालूया. आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण एकजीव करायचे आहे. हे मिश्रण जास्त कोरडे करायचे नाही आहे. हे थोडे ज्युसी असले पाहिजे, म्हणजे ओलसरपणा असला पाहिजे. हे मी दाखवते आहे त्याप्रमाणे. आता गॅस बंद करून ह्यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे. आता हे सारण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण कढई गरम असल्यामुळे थोड्या वेळाने हे सारण कडक होण्याची शक्यता असते. आता आपण बघूया उकड कशी काढायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 वाटी तांदळाचे पीठ लागणार आहे. ज्या मापाने तांदूळ घेतले आहेत त्याच मापाने 2 वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. अर्धा छोटा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ लागणार आहे. सर्वात प्रथम आपण गॅसच्या मोठ्या आचेवरती एक भांडी ठेवूया. आता त्यामध्ये 2 कप पाणी घालूया. चिमूटभर मीठ आणि अर्धा छोटा चमचा तूप घालून उकळी आणूया. आता ह्याला उकळी आली आहे. आता गॅसची आच कमी करूया आणि यामध्ये थोडे थोडे तांदळाचे पीठ घालून चांगले ढवळून घेऊया. असे तांदळाचे पीठ थोडे थोडे घातल्यामुळे गुठळ्या राहत नाहीत. समप्रमाणात तांदळाचे पीठ आणि पाणी घातल्यामुळे उकड चांगली होते. आता हे मिश्रण एकजीव झाले आहे. आता यावर झाकण लावूया आणि गॅस बंद करून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता 5 मिनिटे झाले आहे. आपण ही उकड एका परातीमध्ये काढून घेऊया. आता थोडे थोडे पाणी घालून ही उकड मळून घ्यायची आहे. ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची आहे, त्यामुळे ती मऊसूद होते. आता ही उकड वाटीच्या साहाय्याने आपण अशी मळून घ्यायची आहे. वाटीच्या साहाय्याने उकड अशी मळल्यामुळे त्यातील गुठळ्या मोडण्यासाठी मदत होते. आता ही उकड थोडी हाताला सोसेल इतपत आहे, त्यामुळे मी हे पीठ हाताने मळत आहे. आता या पिठामध्ये थोडे पाणी घालून चांगली मऊसूद मळून घ्यायची आहे. आता ही उकड चांगली मळून झाली आहे. आपण ह्याला झाकून ठेवूया. इथे मी हळदीची पाने चांगली स्वच्छ धुतली आहेत आणि हे सारण एका वाटीमध्ये काढून घेतले आहे. आता आपण पातोळे बनवायला घेऊया. मी 1 हळदीचे पान घेतले आहे, ते चांगले पुसून घेते आहे. आता या पानावरती थोडेसे तूप लावायचे आहे. यावर पिठाचा एक गोळा ठेवायचा आहे आणि पाणी लावून हा चांगला थापून घ्यायचा आहे. हे पीठ पातळसर असे पानावरती थापून घ्यायचे आहे. आता ह्याच्या अर्ध्या भागावर गूळ आणि खोबऱ्याचे सारण ठेवूया. आता हे हळदीचे पान दुमडून या पिठाच्या कडा एकमेकांवरती ठेवून बंद करा. आता ही आपली एक पातोळी तयार झाली आहे. आता मी दुसरे पान घेतले आहे, त्यालाही चांगले पुसून घेत आहे. हे पान मोठे असल्यामुळे मी ह्याला कापून घेणार आहे. आता आपण हळदीच्या पानावरती लाटणं फिरून घेऊया, जेणेकरून पान दुमडायला सोपे जाईल. आता ह्या पानाला तूप लावून घेऊया. आता यावर पिठाचा एक गोळा ठेवूया आणि तो पाण्याने चांगला थापून घेऊया. हे पीठ एक समान असे पानावरती थापून घ्यायचे आहे. आता हे पीठ चांगले पानावरती थापून झाले आहे. आपण एक साईडला गूळ आणि खोबऱ्याचे सारण ठेवूया. आता हे पान असे दुमडून घ्यायचे आहे आणि या पिठाच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून वाफवल्यावर ह्यामधले सारण बाहेर येणार नाही. आता आपली ही एक पातोळी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पातोळ्या आता करून घेऊया. तुम्हाला जर हळदीचे पान उपलब्ध नाही झाले तर तुम्ही केळीच्या पानामध्येही पातोळ्या करू शकता.
केळीचे पान गोलाकार कापून घ्यायचे, त्यानंतर त्यावरती तूप लावायचे आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात लावून तो गोळा गोलसर असा थापून घ्यायचा। नंतर त्याच्या एका साईडला सारण भरून पिठाच्या कडा एकमेकांवरती ठेवून त्या कडा बंद करायच्या। अशा प्रकारे आपण केळीच्या पानातही ह्या पातोळ्या करू शकतो। आता आपल्या सगळ्या पातोळ्या करून झाल्या आहे, आपण त्या चाळणीमध्ये ठेवूया। चाळणीला तूप लावायची गरज नाही, ह्या अशा एकमेकांवर ठेवून सुद्धा पातोळ्या चांगल्या शिजतात। आता ह्या पातोळ्या आपण वाफायला ठेवणार आहोत, त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये आपण पाणी घेऊया, त्यामध्ये हळदीची थोडी पानं टाकूया। पाणी उकळले की त्यावर आपण चाळण ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचे आहे। हे मोठ्या आचेवरती आपण 15 ते 20 मिनिटांसाठी वाफायला ठेवायचे आहे। आता मी तुम्हाला नेवरी कशी करतात ते दाखवणार आहे। नेवरी म्हणजेच उकडीच्या पिठाची करंजी, त्याला आम्ही कोकणामध्ये नेवरी असे म्हणतो। पिठाचा एक गोळा घेऊन तो असा लाटायचा आहे। ही पारी पातळच करायची आहे। त्यानंतर ह्याला एका डब्याच्या साहाय्याने गोलाकार असे कापून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याला थोडे पातळ करून लाटायचे आहे। आता ह्या पारीवर एका साईडला सारण ठेवायचे आहे। आता ही पारी अर्धगोल करून त्याच्या कडा एकमेकांना अशा दाबून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला या कड्यांवर मुरड घालायची आहे, त्यासाठी आपल्या बोटांना तूप किंवा तांदळाचे पीठ लावून घ्यायचे आहे। सर्वात प्रथम आपण चिमटीमध्ये थोडेसे पीठ घ्यायचे, ते असे अलगद खालून खेचून वरती चिकटवायचे। असे करत करत आपण पूर्ण नेवरी बनवणार आहोत। जर हे पीठ हाताला चिकटत असेल तर तांदळाचे थोडे सुखे पीठ लावून मुरड घालू शकता। ही नेवरी जसे आपण मोदक वाफवून घेतो तशीच वाफवून घ्यायची आहे। आता ही नेवरी तयार झाली आहे, बघा किती सुंदर अशी झालेली आहे। मी तुम्हाला अजून एक नेवरी कशी बनवायची ते दाखवते आहे। ही बघा आपली दुसरी नेवरी सुद्धा तयार झाली आहे। आता 20 मिनिटं झाली आहे, आपण पातोळ्या झाल्या आहेत का बघूया। हळदीचे पान बाजूला करून थोडेसे बोटाने चेक करायचे आहे की हे पीठ चिकटते आहे की नाही। हे पीठ जर चिकटत नसेल म्हणजे आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहेत। आता गॅस बंद करून पातोळ्या काढून घेऊया। वाफवलेल्या पातोळ्यांवर वरून थोडं तूप घातलं की स्वाद दुप्पट होतो। नारळ, गूळ, आमसुलं किंवा चिंच वापरून केलेली हलकी गोड आमटी पातोळ्यासोबत छान लागते, विशेषतः गणपतीत। गरम पातोळ्या गार दुधात भिजवून खाल्ल्या तरी छान लागतात। सकाळी किंवा दुपारच्या वेळेला गोड चहा सोबतही या पातोळ्या खाल्ल्या जातात। तर अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक चवीच्या पातोळ्या तयार झाल्या। गूळ, खोबऱ्याचा सुगंध, हळदीच्या पानाचा स्वाद आणि त्यावर घातलेले तूप। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।